हॅलो एव्हरीवन. सगळ्यांना माझा नमस्कार. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे. आज इथे एका पोस्टबद्दल तुमच्यासाठी मी माहिती घेऊन आलेली आहे. तसं तर या वॅकन्सीजला, या नोटिफिकेशनला आउट होऊन बराच वेळ झालेला आहे. तरीसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे म्हणू शकत नाही, माझे जे कलीग्स किंवा काही वकील मित्र आहेत, त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. तर त्यांचे मला फोन येतात की याबद्दल थोडं आम्हाला काहीतरी माहिती हवी आहे किंवा याचा काय एक्झॅक्टली क्रायटेरिया आहे किंवा मी त्यांना काय मदत करू शकते. सो यामध्ये आपल्याला इथे कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट यामध्ये तुम्हाला ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या टीम मेंबरच्या आणि प्रेसिडेंटच्या याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. सो दिस इज द नोटीस बाय द कन्झ्युमर डिपार्टमेंट. Applications are being invited for the post of a member of State Consumer Dispute Redressal. स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल मध्ये इथे मेंबर्सच्या काही वॅकन्सीज आहे. अँड प्रेसिडेंट अँड मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर, प्रेसिडेंट आणि मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन्स, प्रत्येक डिस्ट्रिक्टला म्हणजेच काय डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरमला वॅकन्सीज ह्या आउट झालेल्या आहेत. ह्या ज्या पूर्ण वॅकन्सीज आहेत त्याची लिस्ट आपल्याला खाली दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे 3/3/2023 ला इथे जे की सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आले त्याप्रमाणे एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे तुम्हाला डिफाईन केलेला आहे. हे वॅकन्सीज आहे. अदर डिटेल्स अवेलेबल या साइट्सवर खाली तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही चेक करू शकता ही साइट्स. आणि फ्रॉम 23 मे 2023 द लास्ट डेट इज 6 जून, म्हणजे आता परवापर्यंत तुम्हाला अजून वेळ आहे. जर कुणाला ही लेट माहिती झालं असेल किंवा माहिती नव्हतं आतापर्यंत आणि तुमचा फॉर्म फिलअप करायचा असेल तर प्लीज तुम्ही 6 जूनच्या आत हा फॉर्म फिलअप करू शकता. ओके, सो हा एक तुमचा फॉर्म भरण्याचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर इथे काही मराठीतनं सेम सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे येऊया. नोटीसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली द क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन कधी आणि कशा प्रकारे इथे दिलेलं आहे. मोस्ट ऑफ ऑल कुठल्याही प्रकारे इथे फ्रेशर वगैरेसाठी ही पोस्ट नाही आहेत, ह्या पोस्ट नाही आहेत. इथे तुम्हाला 10 वर्ष प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही इथे हा फॉर्म भरू शकता. इन द सेन्स फॉर द पोस्ट ऑफ मेंबर स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन, स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट्स आहे, दॅट इज प्रेसिडेंट्स अँड मेंबर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल. ॲज पर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजमेंट डेटेड 3/3/2023, a person having a bachelor degree from recognized university who is a person ability, integrity and standing and having a special knowledge and professional experience not less than 10 years. 10 वर्ष प्रॅक्टिस आणि त्यामध्ये त्या प्रकारच्या प्रकरणाला घेऊन त्याची ॲबिलिटी, इंटिग्रिटी अँड स्टँडिंग हवी आहे. रिलेटिंग टू द कन्झ्युमर अफेअर्स, लॉ, पब्लिक अफेअर्स, ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, इंडस्ट्रीज, फायनान्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, पब्लिक हेल्थ ऑर मेडिकल शल बी ट्रीटेड ॲज अ क्वालिफाईड. बट हे एवढ्या स्ट्रिक्टली फॉलो केल्या जाणार नाही टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग वगैरे. बट एवढं तुम्हाला यू कॅन जस्ट, आपल्याला इथे 10 वर्ष तुम्ही यू हॅव बीन प्रॅक्टिसिंग फ्रॉम द 10 years इन रिलेटिंग टू द कन्झ्युमर फोरम्स मॅटर और कन्झ्युमर केसेस, दिस इज मोर दॅन सफिशियंट. हे सफिशियंट आहे. आणि पब्लिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचेही काही तुमचे अनुभव असेल तर तुम्ही इथे देऊ शकता डेफिनेटली. सो हा झाला तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया की कोण एलिजिबल आहे. तर जेही इथे 10 वर्षांची ज्यांची वकिली आहे, 10 वर्षांची ज्यांची प्रॅक्टिस आहे महाराष्ट्रामध्ये, ओके, तुम्हाला मराठी नॉलेज येणं अत्यंत रिक्वायर्ड आहे ऑफकोर्स. आणि त्यानंतर हे जे कन्झ्युमर फोरमशी, लॉ, पब्लिक अफेअर्सशी रिलेटेड तुम्ही केसेस इथे बघितल्या आहेत, देन यू कॅन फिल दिस फॉर्म. Procedure of appointment. The appointment of the members of the state commission, presidents and member of the district commission shall be made based on the performance in a written test consisting of 2 papers. इथे तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूज अपॉइंट करण्यात येणार नाहीये. भरपूर लोकांचं हे मिथ आहे. मला फोन येतात आणि ते म्हणतात की मॅम मला इथे डायरेक्टली देता येतं नाही. सो इथे एक टेस्ट म्हणजेच तुमची एक्झाम होणार आहे, कन्सिस्टिंग 2 papers of 100 marks and 50 marks for the VIVOs, that is interview. 100 मार्काचे पेपर्स आणि 50 मार्काचे इथे तुम्हाला VIVOs एक्झामिनेशन डेफिनेटली मिळणार आहे. तर पहिला पेपर 100 मार्काचा, दुसरा पेपर 100 मार्काचा. तर त्यांनी एक्झामिनेशन पॅटर्न इथे दिलेला आहे. व्हॉट इज एक्झामिनेशन पॅटर्न हिअर. टॉपिक्स, नेचर ऑफ टेस्ट, मार्क्स ऑब्टेन अँड मार्क्स किती आहेत, तुम्हाला किती मार्क्सची गरज आहे आणि टाइम का असणार तुमच्या एक्झामिनेशनला. सो फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला हा सिलेबस आहे आणि सेकंड पेपरमध्ये हा सिलेबस आहे. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर 40 मार्क्स साठी आहे.
नॉलेज ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 20 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहे. आणि यांनी इथे टिपिकली सांगितलं आहे की जनरल नॉलेज मधून तुम्हाला इलिस्ट्रेट केलेलं आहे की काय एक्झॅक्टली करायचे, ते तुम्हाला इथे जनरल नॉलेजही कशा बाबतीत करायचं ते सांगत आहेत. ठीक आहे. त्यानंतर ते सांगतात की नॉलेज ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पुढे त्यांनी हेही दिले की कॉन्स्टिट्यूशन मधनं तुम्हाला काय करायचं. इतकं डिफिकल्ट खूप नाही आहे, बट सिलेबस आहे. तुम्हाला तुमच्या कामकाजातनं, तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमधनं वेळ काढून जेव्हाही नोटिफिकेशन तुमचे एक्झामची डेट येणार आहे तर तुम्हाला डेफिनेटली ते 3 महिने देणार आहे. म्हणजे आता इथून पुढे 4 महिन्यामध्ये तुमची एक 3.5 ते 4 महिन्यामध्ये एक्झाम आहे असं आपण गृहीत धरू शकतो. जेव्हा 6 तारखेला फॉर्म्स फिलअप होतील तिथनं त्याच महिन्यात किंवा या लास्ट इन द एंड ऑफ द जून, ओके, सो तुम्हाला ही एक्झामची तारीख येण्याची शक्यता आहे. नॉलेज ऑफ व्हेरियस कन्झ्युमर्स रिलेटेड लॉ. आता कन्झ्युमरचे जेवढेही काही लॉज आहेत, भरपूर लॉज आहेत कन्झ्युमरचे, भरपूर लॉज आहेत, तेवढ्याबद्दल तुम्हाला डीपली नॉलेज हवं. इवन फॉर द इंटरव्ह्यू, इवन फॉर द दिस टेस्ट, ओके. प्लीज रीड द डिटेल्स अँड इंडिकेटेड इन द शेड्यूल. खाली शेड्यूल दिला आहे, त्यामध्ये यांना डिवाइड केलेलं आहे आणि तुम्हाला इलिस्ट्रेट केलेलं आहे की कुठल्या प्रकारे इथे तुम्हाला सिलेबस डिवाइड करण्यात आला आणि आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारे सिलेबस प्रोव्हाइड करतो. आय थिंक दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की पहिल्यांदा आपल्या लॉ फील्डमध्ये, महाराष्ट्राच्या ज्युडिशरी फील्ड असेल किंवा महाराष्ट्राच्या अनेक ज्या एक्झाम्स होतात त्यामुळे इतकं डीपली आणि व्यवस्थित सिलेबस नाही दिलेला होता. याच्यामध्ये खूप छान प्रकारे डिवाइड केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन मधनं काय येणार, जनरल नॉलेज मधनं काय येणार. म्हणजे खूप वाचून उगीच वेस्ट ऑफ टाइम आपल्याला करायचं नाहीये. जो सिलेबस दिला त्यावरच हात लावायचा आहे. सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट अगेन. सो ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये हा फर्स्ट पेपर असणार आहे. तुमचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. डेफिनेटली तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत 4 क्वेश्चन्स येतील, ऑब्जेक्टिव्ह आहे, टिक करायचे. 100 मार्काचा आहे, 2 तासाला वेळ आहे, जसे की JMFC DJचा एक्झाम्स तुमच्या असतात. पेपर सेकंड मध्ये येऊ शकतो आपण, दॅट इज एसे ऑन अ टॉपिक्स चूजन फ्रॉम इश्यूज ऑन अ ट्रेड अँड कॉमर्स, कन्झ्युमर रिलेटेड इश्यूज ऑर पब्लिक अफेअर्स 50 मार्क्ससाठी. इथे तुम्हाला एसेज लिहायचे, त्याचंही इलिस्ट्रेट पुढे त्यांनी केलेलं आहे प्रॉपरली की किती एसे लिहायचे, कशा प्रकारे, मराठीतनं, इंग्लिशमधनं, कंपल्सरी आहे का, तर यस, सगळंच दिलंय समोर. एसे टॉपिक मध्ये तुम्हाला रायटिंग मध्ये ही एक्झाम आहे, दॅट इज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. 3 तास या एक्झामला आहे. आता हे मे बी एकाच दिवशी होणार की 2 दिवशी, अजून इथे काही त्यांनी कन्फर्म केलेलं नाहीये. हा, एक अंदाज काढू शकतो आपण, पण मी अंदाज तुम्हाला सांगणार नाहीये. जेव्हा एक फॉर्म तुमचे फिलअप झाल्यानंतर ते सांगतील त्या प्रकारे इथे एक्झामिनेशन बद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल. केस स्टडी ऑफ कन्झ्युमर केसेस अँड फॉर टेस्टिंग द ॲबिलिटी ऑफ अनालायझेशन किंवा मग जजमेंट रायटिंग ज्याला म्हणतो किंवा ऑर्डर्स ड्राफ्टिंग ज्याला म्हणतो, हे तुम्हाला 50 मार्कासाठी येणार आहे. कन्झ्युमर फोरम्सचे जे काही रिलेटेड मॅटर आहे त्यांची ड्राफ्टिंग. क्लिअर. आता या विषयांवर डेफिनेटली मी तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीत किंवा वेगवेगळे व्हिडिओ बनवून एक सेपरेट आपण कव्हर करूया. डेफिनेटली मी तुमच्यासोबत आहेतच, पण आज फक्त आपण नोटिफिकेशनवर लक्ष देऊया की यामध्ये एक्झॅक्टली त्यांना काय हवंय आणि आपली तेवढी तयारी आहे का, हेही महत्वाचं. ठीक आहे. त्यानंतर शेड्यूल फर्स्ट, जे की शेड्यूल दिला आणि त्यांनी प्रॉपरली इथे डिवाइड केले सिलेबसला आणि तुम्हाला एक प्रॉपर वेनी जायला ते सांगतात. द क्वेश्चन्स रिलेटिंग टू द जनरल नॉलेज, इथे सरळ सांगतात की जनरल नॉलेज मधून ते तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे, वुड फोकस प्रायमरीली ऑन द एस्पेक्ट्स रिलेटिंग और रिलेटेड टू द हिस्ट्री. ठीक आहे. आता हिस्ट्रीमध्ये 3 पॅटर्न्स असू शकतात, एक तर मिडायवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि अनसियंट हिस्ट्री. हे तिन्ही हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल थोडं करायचंय जनरली. ठीक आहे की नाही, की जनरली एखाद्या राज्यसेवेच्या पेपरला काय हिस्ट्री विचारली जाऊ शकते किंवा जे 6 ते 10वी पर्यंत ज्या NCERTs असतात, एक बेसिक हिस्ट्री तुम्हाला विचारल्या जाणार आहे, खूप काही अवघड नाहीये. ओके. देन जिओग्राफी सुद्धा तुम्हाला एक बेसिकली जिओग्राफी विचारण्यात येणार, जे की MPSC UPSC ला असते. इकॉनॉमिक विषय नाही विचारलाय, ते इकॉनॉमी म्हटलं आहे, त्यामुळे इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स मध्ये फरक आहे. इकॉनॉमी तुम्ही शिकू शकता, इकॉनॉमिक्स तुम्हाला MCOM BCOM करायची गरज नाहीये. Polity, of course, you comfortable with the all law students always comfortable with the polity. Why? Because polity is always the constitutions related. And culture of the state of Maharashtra, that is the culture of the state of Maharashtra. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कल्चर आहे, डेफिनेटली हे कल्चरवरही एक जनरल नॉलेज आपल्याला येणार आहे. मग ते कथक असेल किंवा कुठले डान्स फॉर्मॅट्स असतील किंवा कुठल्या पेंटिंग्स असतील किंवा आपले काही सण असतील किंवा महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जनरल किल्ले वगैरे, हे आपण जे काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज ऑफ द महाराष्ट्र स्टेट आहे त्याबद्दल आपण इथे स्टडी करायला हरकत नाही. दिस विल ऑल्सो इन्क्लूड 5 क्वेश्चन्स ऑन अ मेंटल रिझनिंग. ऑफकोर्स रिझनिंग ऍप्टिट्यूड वर तुम्हाला इथं 5 क्वेश्चन्स इन्क्लूड त्यांनी सांगितले की पर्टिक्युलरली आम्ही 5 क्वेश्चन्स देणार आहे.
The questions relating to the current affairs would be primarily focused on the people, places, events and issues news from the recent past that are significant for the state of Maharashtra and India. Of course, जे काही न्यूज तुम्ही द हिंदू वाचता किंवा जे काही पेपर्स वाचतात पीपल्स प्लेसेस बद्दलच्या इव्हेंट्स मधल्या काही इव्हेंट्स इश्यूज जसे की आता G20 झालेला आहे, खूप सारे असे न्यूज मध्ये इश्यूज येतात, लीगल इश्यूज असू शकतात, सुप्रीम कोर्ट सायटेशन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही न्यूज मध्ये चाललंय हे सगळ्या न्यूज मधून तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर द क्वेश्चन्स रिलेटिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, डेफिनेटली यांनी सेपरेट कॉन्स्टिट्यूशनला एक जागा दिलेली आहे आणि ते सांगतात की कॉन्स्टिट्यूशन मधनं तुम्हाला काय अभ्यास करायचं. विल फोकस प्रायमरीली ऑन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द फॉलोइंग टॉपिक्स. दॅट इज फर्स्ट, दॅट इज प्रिएम्बल. प्रिएम्बल मध्ये खूप स्टडी करण्यासारखे. फक्त प्रिएम्बल म्हणजे काही वाचण्यात तेवढं वी द पीपल ऑफ इंडिया सॉलमली रिझॉल्व्ह सोव्हरेन सोशलिस्ट इतकंच नाही. प्रिएम्बलचा एक एक वर्ड, त्यातल्या अमेंडमेंट्स, डेट्स, जस्टिस कसा असला पाहिजे, जस्टिस सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी कशाची आहे, त्याला लिमिटेशन्स काय, हे प्रिएम्बल तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायचं. जे आपण बेअर ऍक्ट वाचतो त्यामध्ये एक पानावर प्रिएम्बल दिले, तेवढं लिमिटेशन्स इथे नाहीये. प्रिएम्बलला खूप चांगल्या प्रकारे इथे तुम्हाला वाचावं लागणार आहे. केस लॉज एक्सेट्रा, सजेन्सिंग बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दॅट. पार्ट थर्ड, that is fundamental right. Part 4, that is DPSP. This includes the fundamental right and directive principles. Also the fundamental duties is included and union and states. हे 5 ते 6 चॅप्टर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचे दिलेले आहेत. पूर्ण कॉन्स्टिट्यूशन नाही वाचायचं, पण दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे की नाही? हे मात्र तुम्हाला करावंच लागेल. प्रत्येक पार्ट मध्ये तुम्हाला एक एक क्वेश्चन प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये येणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. दॅट इज फर्स्ट पेपर. फंडामेंटल राईट्स वर येईल 12 ते 35 मध्ये. नंतर डीपीएसपी पार्ट 4 मध्ये येईल की कुठल्या कुठल्या पॉलिसीज आहेत कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये एक्सेट्रा. पार्ट 9 अँड पार्ट 9A, दॅट इज पंचायत अँड म्युनिसिपालिटीज. डेफिनेटली खूप सोपं आहे, इतकं काही खूप अवघड नाही आहे. पार्ट 20, दॅट इज अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, 368 मध्ये आपल्याला जावं लागेल आणि तेवढा पोर्शन बघावं लागणार आहे. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन आपण करू शकतो कारण आपण ऑलरेडी ती कधी रीड केलेलं आहे, पण थोडंसं डीपली करायचं आहे हे पार्ट जेवढे त्यांनी दिले. कारण जेव्हाही असं सिलेबस एक्झामिनेशन्स मध्ये किंवा नोटिफिकेशन मध्ये दिला जातो त्यातलं तो एकही क्वेश्चन सुटत नाही. एक्झामिनर जेव्हा ही ते पेपर काढणार तर प्रत्येक पार्ट मध्ये एक एक दोन दोन क्वेश्चन तो काढणारच डेफिनेटली. ठीक आहे की नाही? सो आता पुढे येऊया. येस, सॉरी. Knowledge of various consumer related laws and enumerated below would be tested. Definitely. आपल्याला काय सांगितलं होतं इथे की नॉलेज विचारणार आम्ही तुम्हाला कन्झ्युमर रिलेटेड लॉवरचं. तर इथे 10 लॉज त्यांनी दिले विच इज रिलेटेड टू द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, दॅट इज कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986, नाऊ अमेंडेड जो आहे 2019. लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट आहे आपल्याकडे एक, हा ही ऍक्ट आपल्याला प्रॉपरली बघायचा आहे. नंतर ब्युरोज ऑफ द इंडियन स्टँडर्ड ऍक्ट 2016, हा ही ऍक्ट आपल्याला प्रॉपरली स्टडी करावं लागणार आहे. कॉम्पिटिशन ऍक्ट आहे, त्यानंतर फूड सेफ्टी स्टँडर्ड, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, रिअल इस्टेट रेग्युलेशन्स डेव्हलपमेंट, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आणि इन्शुरन्स ऍक्ट. आता हे ऍक्ट आपले कुठल्याही प्रकारे नवीन आहेत सगळे. आपण इतके ऍक्ट खूप डीपली कधी वाचली नाही. जेव्हा काम पडलं आपल्याला कन्झ्युमर कोर्टामध्ये तेव्हा ते पर्टिक्युलर सेक्शन्स आपण वाचतो, त्या व्यतिरिक्त आपण वाचत नाही, जसं की सेल ऑफ गुड्स वगैरे सोडला तर. हे सगळे नवीन ऍक्ट्स आहे. हे प्रॉपरली ऍक्ट वाचून समजून घेऊन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्याची एक प्रॉपर वेनी जाऊन आपल्याला इथे कन्सेप्ट क्लिअर करून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह इथे क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग हे ऍक्ट आपल्याला डाउनलोड तर करता येईल, हे ऍक्ट आपल्याला विकत तर घेता येईल डेफिनेटली, बट त्याला तेवढ्याच पद्धतीत समजून घेणं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणं, हाऊ टू रिमेंबर द सेक्शन्स, हाऊ टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऍक्ट्स, हेही इतकंच महत्वाचं आहे. त्यानंतर पार्ट फर्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. जसं त्यांनी वरतीही सांगितलं की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. हे जे 10 ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन आणि सगळे जनरल नॉलेज, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी अँड जिओग्राफी अँड न्यूज, करंट अफेअर्स, महाराष्ट्र कल्चरल हिस्ट्री, महाराष्ट्र कल्चरल इव्हेंट्स, हे सगळं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येणार आहे. म्हणजे ते जर 50 मार्काला येतील, इथे 100 मार्काचा पेपर आहे तुमचा, हे सगळं करंट अफेअर्स वगैरे जर 50 मार्काला येतील तर 50 मार्काला तुमचा ह्या 10 ऍक्ट पैकी येणार आहे. क्लिअर? त्यानंतर पार्ट फर्स्ट हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इट विल कंटेन 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क्स इच. हाऊएव्हर द 1/4 इथे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेली आहे. जर तुमचे 4 चुकले तर 1 बरोबर आला, त्यातलाही चुकणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे डेफिनेटली.
आणि जे ऑनलाईन ऑब्जेक्ट क्वेश्चन्स पेपर, हा जो ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येणार आहेत, वेदर तुम्हाला मराठीमधनं आणि इंग्लिशमधनं येणार आहेत, तुम्ही तुमचे ऑप्शन्स टाकू शकता, दोन्ही भाषेत पेपर येणार. पेपर सेकंड इज अ डिस्क्रिप्टिव्ह इन नेचर अँड शुड बी हँड रायटिंग, डेफिनेटली रायटिंग मध्ये हा पेपर आहे. So there will be essay questions where the candidates will have attempt two topics. One topics must be necessarily answered English and another is necessary in Marathi. एक इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला एसेज लिहायचे. सिमिलरली इन द केस स्टडी सेक्शन्स 2 केसेस दिल्या, एक मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, त्याचे मार्क्सही यांनी इच क्वेश्चन्स विल कॅरी 25 मार्क्स इथे दिले, 25 अशा प्रकारचे 2 ओके. Every appointment of the presidents or a member shall be subject to the submissions of a certificate of a physical fitness in prescribed format. यास आता हे सर्टिफिकेट आहे, तुम्ही ऑफकोर्स फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्ही दिलेच असेल ऑफकोर्स, किंवा मग ते द्यावे लागेल तुम्हाला. डिटेल्स रिगार्डिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत, आहे मी तुम्हाला इथे डिटेल्स देणार नाही. जेव्हाही तुम्ही इथे फॉर्म भरता तर तुम्हाला कळेलच की इतकी फीज आहे पर कॅन्डिडेट. त्याच्यानंतर ऍटलिस्ट 1 प्रिफरन्स पोस्ट ऑफ विच ही शुड बी वर्क प्रिफरन्स तुम्हाला द्यावं लागणार. एक्झाम विल बी कॅरीड आउट ऑफ द फॉलोइंग प्लेसेस, नेमली मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन्स, पुणे, नाशिक, औरंगाबाद, दॅट इज छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर. द कॅन्डिडेट मस्ट चूज 1 एक्झाम सेंटर फ्रॉम अमॉंग दिस इज देअर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. कुठल्याही प्रकारे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही आहे इथे की हे सेंटर येईल किंवा ते, तुम्ही जे चूज सेंटर केलं तेच तुम्हाला इथे येणार आहे. कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेटर, जे ऑफकोर्स तुम्हाला नंतर आता रिपोर्टिंग लेटर्स वगैरे हे सगळ्या गोष्टी येतील, हे आपल्याला इथे पाहायची गरज नाहीये. आयडेंटिफिकेटिव्ह व्हेरिफिकेशन जे काही आहे ते तुम्हाला इथे पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे ते द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर सेंटर कॉजेस जे आहेत त्यांनी सांगितलंय की महत्वाचं काही नाही आहे, बट इतकं सांगितलं की तुम्हाला चूज करणं हे फॉर्म भरतानाच तुम्हाला चूज करावं लागणार. मग इथे गाईडलाईन्स दिल्या फॉर अ पर्सन्स विथ डिसेबल. सो डिसेबलसाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत ते फॉर्म भरताना तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी त्या तिथे मिळतातच. ठीक आहे. मग कन्सिडरिंग द नेचर अँड ओरिएंटेशन्स ऑफ द क्वेश्चन्स पेपर, द स्क्राइब्स कॅन बी फ्रॉम एनी अकॅडमिक स्ट्रीम्स अदर दॅन लॉ, पॉलिटिकल सायन्स अँड पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. सो त्यानंतर बाकी अदर क्लासेस हे इतके तेवढे महत्वाचे नाहीये. तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे हाऊ टू अप्लाय. सो अप्लिकेशन्स तुम्हाला काही करायची गरज नाहीये, तुम्ही जाऊन इंटरनेटवर ऑनलाईन अप्लाय करू शकता. आणि हे सगळे जे आहे ते कॅपिटल विल नॉट बी एक्सेप्टेड. द टेक्स्ट फॉर द हँड रायटन डिक्लेरेशन, हे डिक्लेरेशन्स तुम्हाला द्यायचं आहे तिथे. आणि अप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन या साईटवर तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता. सो दिस इज युअर ऑनलाईन पेमेंट मोड. आणि तुम्ही इंटरनेट कॅफेवर जाऊन हा चांगल्या प्रकारे PDF अप्लाय करून तुमच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स वगैरे वर तुम्ही इथे देऊ शकता. आता आपल्याला काय बघण्यासारखं इथे महत्वाचं आहे, दॅट इज वॅकन्सीज. सो डिस्ट्रिक्ट कमिशन जे आहे ते इथे वॅकंट पोस्ट नेम अँड नंबर ऑफ द पोस्ट ह्या आहेत. आणि इथे समोर जाऊया आता आपण. तर साऊथ मुंबई जे आहे तुमचं, साऊथ मुंबईमध्ये प्रेसिडेंट 1, मेंबर 1, ठीक आहे. आणि इथे वॅकन्सीज नेम अँड नंबर पोस्ट जी की येणारी ती 1 असे, आणि 1 पोस्ट फॉर द फाईल दॅट इज वुमेन साठी रिझर्व आहे सगळीकडेच. ओके. त्यानंतर सेंट्रल मुंबईला प्रेसिडेंट 1, मेंबर 2 आहे. मुंबई आणि मग हे मुंबईच दिले, ठाणे वगैरे 1-1, 2-2 ह्या पोस्ट तुम्हाला इथे दिलेल्या आहे. त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, जवळपास सगळे जिल्हे आहेत आपले. पुणे आहे, ऍडिशनल पुणे इथे एकच मेंबर दिलेला आहे इथला. सातारा इथे 2 मेंबर आहे, 1 प्रेसिडेंट आहे. सांगलीला, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव 1 पोस्ट विल बी फाइल्ड बाय द विमेन आहे. सो विमेनला माझी एक ते रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज फॉर्म भरा. अहमदनगर, औरंगाबाद, छत्रपती संभाजी महाराज, ओके, संभाजीनगर. सो प्रेसिडेंट मेंबर बीड, परभणी, नांदेड, ठीक आहे. सगळीकडे 1 प्रेसिडेंट आणि 1 मेंबरचे 2 दिले. लातूर, जालना सगळीकडेच. ओके. यवतमाळला 1 मेंबर, 1 प्रेसिडेंट आहे. ओके. सो अशा प्रकारे सगळ्या जिल्ह्यांची संख्या यांनी इथे दिलेली आहे. टोटल यांचे जे आहे ते प्रेसिडेंट 31 आहे आणि इथे प्रेसिडेंट मेंबर जे आहे ते 45 आहे. 1 पोस्ट ऑफकोर्स सगळ्यामध्ये इथे दिलेली आहे. सो अशा पोस्ट इथे एवढ्या साऱ्या पोस्ट आहे, खूप साऱ्या पोस्ट आहे. ओके. जर तसं पाहिलं तर डिस्ट्रिक्ट वाईज फक्त फार तशा कमी होऊ शकतात, पण अशा सगळ्या पोस्ट जास्त आहेत. तर ह्या परीक्षेचा फॉर्म तुम्ही इथे चांगल्या प्रकारे अपलोड करा. आणि जेव्हाही तुम्ही आता इथे परीक्षेचा फॉर्म अपलोड करत आहात तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे तो फॉर्म जो आहे तो अपलोड झाला पाहिजे. त्यात कुठल्याही चुका नसल्या पाहिजे. तुमचे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स असतात हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट प्रॉपरली तुम्हाला लावायचे आहेत. अँड देन तुमचा फॉर्म 6 जून पर्यंत तुम्हाला फिलअप करायचा आहे.
बाकी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन लागले किंवा काही रेकॉर्डेड व्हिडिओज वगैरे तुम्हाला हवे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. क्लासेस अजून मी याचे कुठलेही सुरू केलेले नाही आहे. बट ही एक अशी पोस्ट आहे की याचे क्लासेस रेग्युलर स्टुडंट सारखे तुम्ही लावू शकत नाही. तर त्यासाठी मे बी रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुम्हाला सर्व करू. जर मला तसं वाटलं तर डेफिनेटली मी तुम्हाला व्हिडिओ देईलच यावर युट्यूबवर की आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला सर्व करणार आहे. जे की कन्झ्युमर रिलेटेड 10 लॉ आहेत त्यावरही रेकॉर्डेड व्हिडिओ डेफिनेटली सर्व करणार सगळ्यांना. आणि दुसरे जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनवर आणि करंट अफेअर्स करंट नॉलेजवरही. जी माझी ज्युडिशियल विंग्स जी हे शिक्षकांची एक ग्रुप आहे आमचा, डेफिनेटली तुम्हाला कुठल्याही प्रकारे आम्ही इथे मदत जेवढीही हवी आहे ती करणारच आहोत. मग ती हिस्ट्री बद्दल असो किंवा इकॉनॉमिक्स बद्दल असो किंवा पॉलिटी बद्दल असो, कॉन्स्टिट्यूशन किंवा मग ते 10 लॉज आहे. जर लॉचे व्हिडिओज हवे तर डेफिनेटली मीच त्या 10 लॉवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ ऑफकोर्स देणार. बट तरीही जर हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी यासाठीही आमच्याकडे शिक्षक अवेलेबल आहे. ज्यांनाही रेकॉर्डेड व्हिडिओ घ्यायचे असेल किंवा तसं तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. बट तुम्हाला 15 दिवसानंतर हे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील, आता इतक्या लवकर नाही किंवा नोटिफिकेशनच्या आधी मिळतील. ठीक आहे. आणि काहीही मदत लागली किंवा कुठल्याही प्रकारे काही अडचण असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा जो काही नंबर दिलाय त्यावर, किंवा तुम्ही युट्यूबवर सरळ कमेंट करा, त्याचा मी डेफिनेटली रिप्लाय करेल. या व्हिडिओवर कन्झ्युमरसाठी जो आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओवर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट करू शकता आणि त्या कमेंटमध्ये डेफिनेटली मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच करेल. सो हा एक तुमचा नोटिफिकेशन आहे. अजून 2 दिवस बाकी आहे. 5 आणि 6 तारखेपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांनाही कोणाला माहिती नव्हतं, ज्यांनी हा फॉर्म भरलाय तो डेफिनेटली फॉर्म भरा. खूप चांगल्या पोस्ट आहे. महिलांसाठी इथे डायरेक्टली 1 पोस्ट रिझर्व आहे. सो प्लीज हा फॉर्म भरून तुम्ही तुमचे जो काही अपलोडिंग फॉर्मॅट किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते फॉर्मॅट हे इतकं तेवढं कम्प्लीट करा. देन तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. सो सगळ्या माझ्या वकील मित्रांना इथे बेस्ट ऑफ लक. कुठल्याही प्रकारे मदत लागली तर डेफिनेटली युट्यूबवर तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच आन्सर करेल. सो थँक्यू सो मच.